कर्जत तालुक्यातील ममदापूर गावातील तरुण कार्यकर्ते आणि ममदापूर गावातील जिल्हा परिषद शाळेतील माजी विद्यार्थी ॲडव्होकेट विपुल हिसाळके यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले। जिल्हा परिषद शाळेतील 41 आणि अंगणवाडी केंद्रातील 20 बालकं यांना हे साहित्य वाटप करण्यात आले। ॲडव्होकेट विपुल हिसाळके यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा परिषद शाळा, ममदापूर मराठी तसेच अंगणवाडी येथे वह्या, शैक्षणिक साहित्य आणि मुलांना खाऊ वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी कर्जत पंचायत समितीचे सदस्य महेश खारीक, कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे, ग्रामपंचायत अधिकारी गणेश बढे तसेच शाळेचे शिक्षक सुनील कोरडे, अंगणवाडी सेविका अपेक्षा कराळे, सामाजिक कार्यकर्ते राम हिसाळके, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष कल्पेश कराळे, शिक्षक प्रेमी सचिन धुळे गायकवाड तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अशा सामाजिक उपक्रमांचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे। यावेळी जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी केंद्रामधील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, रंगपेटी, कंपास आदी साहित्य भेट देण्यात आले। कर्जत पंचायत समितीचे सदस्य महेश खारीक यांनी शाळेची जुनी बंद पडलेली इमारत जमीनदोस्त करून त्या ठिकाणी मैदान विकसित केले जाणार असल्याचं जाहीर केले। तर ग्रामपंचायत अधिकारी गणेश बढे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हात धुण्याचे बेसिन आणि पायरीवरील भिंतीला पत्र्याची शेड तत्काळ उभारली जाईल असे जाहीर केले। संतोष पेरणे यांनी घरची आर्थिक स्थिती बेताची असताना उच्च शिक्षण घेतलेला तरुण परिस्थितीची जाणीव ठेवून असतो, त्यामुळे गरिबीतून वर आलेले ॲडव्होकेट विपुल यांना ती जाणीव आहे, म्हणून आपल्या गावातील मुलांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे काम करत आहेत। ही अभिमानाची बाब आहे असं भाषणातून सांगितलं। प्रमुख पाहुणे संतोषजी पेरणे साहेब, विपुल दादा बळे साहेब आणि शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि शालेय शिक्षक सर आणि अंगणवाडीच्या सेविका ताई आणि विद्यार्थी मित्रांनो आणि विद्यार्थी मित्र आणि बंधू भगिनी, ते मुलांची प्रगती कशी होईल याकरिता शिक्षकांनी खूप मेहनत घ्यावी आणि बाह्य म्हणजे पुस्तकांच्या व्यतिरिक्त त्यांना बाह्य थोडंसं ज्ञान आणि वगैरे अजून द्यावं। आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण हे इतर तुम्ही खाजगी शाळांच्या शिक्षणापेक्षा अतिशय चांगलं आहे। आपल्या तालुक्यामध्ये जर 240 शाळा असतील त्यापैकी अशा शाळेच्या त्या शाळेच्या शिक्षकांनी वेगवेगळ्या उपक्रमातून आपण किती चांगले आहोत, आपली शाळा किती पुढे हे यात दाखवून दिले। तुम्हाला एक सांगायला अभिमान वाटेल, आपल्याच अशी जिल्हा परिषद शाळा आहे हेदवलीमध्ये, तुम्हाला अनेकांना माहिती आहे सावळा हेदवली गाव, त्या ठिकाणी शाळा महाराष्ट्रात 3ऱ्या क्रमांकावर आली। त्यांना किती बक्षीस मिळालं असं मुलांना? 25 लाख रुपयाचं बक्षीस मिळालं। असं काम जिल्हा परिषद शाळेमध्ये होतं आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये होत असताना आपल्या शालेय व्यवस्थापन समितीला विनंती आहे, त्यांनी पालकांना हे सगळं सांगितलं पाहिजे। गुरुजी तुम्ही देखील यावेळी वेळ असं सांगता, एक शनिवारी तुम्ही दोन्ही शिक्षकांचा वेळ काढला, पालकांना जाऊन तुम्ही आपली भूमिका मांडली तर ह्या गोष्टी शक्य होऊ शकतात। आपल्याला विनंती आहे की हा पट पुढच्या वर्षी 41चा 82 कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करायला। आमची जी गरज लागली तर आम्ही सांगा। तुम्हाला काही अनेकांना माहीत असेल, या ठिकाणी ज्यावेळी हागणदारी मुक्त अभियान सुरू होतं त्यावेळी आमच्या प्रेस क्लबने हे गाव दत्तक घेतलेलं। आम्ही अनेक घरांमध्ये जाऊन त्या लोकांना सांगितलं तुम्ही शौचालय बांधा। आपल्या गावामध्ये 80% लोक आहेत की सरकारी नोकरी करतात, रेल्वेमध्ये वगैरे, त्यांच्या घरी देखील शौचालय नव्हतं त्यावेळी, आणि ते शौचालय बांधण्यासाठी आपण विनंती केली, तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही पण त्या पालकांकडे जाऊ की त्यांना सांगू की खाजगी शाळापेक्षा जिल्हा परिषद शाळा किती चांगली आहे आणि ह्या शाळेमध्ये शिकलं पाहिजे। तुमच्यासारखे शिक्षक आता कोटाळकर बाई या ठिकाणी आज नाही आहेत कार्यकर्ते, मी त्यांचं माझ्या फोनवर बोलणं आलं, त्यांच्याकडे प्रचंड हुशारी आहे। ज्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये त्या आघाडीवर असतात आणि त्या शिक्षिका आपल्याला लाभल्या आहेत मुलांना, त्यांचा उपयोग, त्यांच्या शिक्षणाचा उपयोग आपण करून घ्यावा अशी विनंती करतो। विपुलला भरपूर शुभेच्छा देतो, या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारदी, माथे।